नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण कर्नाटकी बेंदूर या सणाविषयी मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कृषी संस्कृती म्हटले की शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि या शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात। आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर। महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो। मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते। आषाढी एकादशीपासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण उत्सवांना सुरुवात होते। देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात। यापैकी महाराष्ट्र वेगळे महत्त्व प्राप्त असणारा सण म्हणजे बेंदूर। या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते। आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो। बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे। मात्र बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो, तर पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो। शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। या दिवशी सकाळपासून गाई बैलांना न्याहू माखू घातले जाते। त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते। याशिवाय घरात मातीचे 2 बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात। त्यांची हरभऱ्याची डाळ आणि मूग गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते। त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते। बैलांच्या वशिंडापासून चा पुढील भाग आणि मानेवरचा भाग म्हणजे खांदा। बेंदूर सणाच्या दिवशी बैलाची खांदेमळणी केली जाते। खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते। यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात, म्हणजे बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात। त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते। बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही। दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते। शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा, बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो। त्यानंतर बैलाला सजवले जाते। त्यांच्या शिंगांना छान रंग दिले जातात, अंगावर झूल घालतात, बेगड्या चिकटवल्या जातात, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगराची माळ घातली जाते। या दिवशी नवीन व्यसन, मोरकी, कंडा बैलांना घातला जातो। बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात। त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते। ढोल ताशांच्या गजरा बैलांची मिरवणूक काढली जाते। अशा प्रकारे बैलांची पूजा करून हा सण साजरा केला जातो। आज आपण मराठी माहिती कर्नाटकी बेंदूर याविषयी मराठी माहिती पाहिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।